नमस्कार. मी निकिता संजय खेनट आपल्या शारदा शेअर मार्केट अकॅडमीमध्ये आपले सहर्ष असे स्वागत करते. आर्थिक साक्षरता अभियान 2025च्या अंतर्गत शेअर मार्केट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन देऊन त्यांना ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट योग्य प्रकारे करता यायला हवी, यासाठी आजची ही चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपल्या आजच्या चर्चेत आपल्याच अकॅडमीतील विद्यार्थी श्रेयस सर हे आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. तर प्रथमतः मी श्रेयस सरांचं सहर्ष असं स्वागत करते. तर सर, कशी चालली आहे आपली प्रॅक्टिस? धन्यवाद मॅडम. प्रॅक्टिस खूप छान चालू आहे. सरांच्या गायडन्सने आणि सिलेबस थ्रू एकमेकांना कनेक्टेड अशी सर्व पार्टशी चालू आहे सगळी प्रॅक्टिस. ओके सर, तर तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये जॉईन व्हायच्या आधी कुठं ऑनलाईन एज्युकेशनसाठी क्लास घेतले होते का? म्हणजे अटेंड केले होते का? ॲक्च्युली माझे 2 क्लासेस झालेत. ऑनलाईन क्लासच मी केले आणि ऑनलाईन क्लासमध्ये पण एज्युकेशन मिळालं, नॉलेज मिळतंय सगळीकडं. पण जेवढा सिलेबस आहे आणि जेवढ्या कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा क्लिअर होतात. ते पण एक फेस टू फेस इंटरॅक्शन जे असतं ते मला तिथं ऑनलाईनच्या स्वरूपात नाही मिळालं मॅडम. ओके, तर सर आपले काही विद्यार्थी आज शेअर मार्केट शिकतात आहेत, तर त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन घ्यावं की प्रॅक्टिकल एज्युकेशन घ्यावं याबाबत काय मत आहे सर आपलं? ॲक्च्युली मी ऑनलाईन क्लासेस केल्यानंतर मला जो पर्सनल एक्सपिरियन्स आला तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो. की ज्यावेळेस मी ऑनलाईन क्लास करत होतो त्यावेळेस मला नॉलेज मिळालं, प्रॅक्टिसही माझी झाली. पण त्या प्रॅक्टिस नंतर मला जे डाऊट आले आफ्टर सेशन ते माझे डाऊट क्लिअर नाही होऊ शकले. ओके, तर सर म्हणजे जे ऑनलाईन मध्ये जे आपल्याला पूर्णपणे क्लिअर करता येत नाही ते प्रॅक्टिकल मध्ये कसं डिरेक्टली विचारता येतं. तर सर मग हे शेअर मार्केटचं एज्युकेशन घेताना प्रत्येक एक डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे का? खूप वेळा. ठीक आहे, तर म्हणजे की आपले डाऊट हे क्लिअर झाले पाहिजे, त्याशिवाय आपल्याला तर ट्रेडिंग करता येणार नाही. तर सर मग हे एज्युकेशन घेताना याच्यामध्ये काय असं शॉर्टकट वगैरे आहे का काही? शॉर्टकट तसा नाही म्हणता येणार. ॲक्च्युली कसं आहे, कोणतीही गोष्टीची सुरुवात जरी केली तरी त्याला टाइम द्यावा लागतो आणि टाइम दिल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं, आपण जसं म्हणतो की एखाद्या गोष्टीचं चीज होत नाही, तर तशीच ही गोष्ट आहे की हा शॉर्टकट नाही आहे. शॉर्टकट जर असेल तर तो एक शॉर्ट टर्म साठी असेल असं म्हणेल. म्हणजे याच्यात आपल्याला आपला वेळ हा इन्व्हेस्ट करावाच लागणार आहे. तर सर हे शेअर मार्केटचं एज्युकेशन घेताना म्हणजे खूप वेळ जातो का? ॲक्च्युली वेळ द्यावा लागतो, वेळ काढावा लागतो आणि वेळ दिल्याशिवाय ह्या गोष्टी कळत नाही. आणि जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस होईल त्या गोष्टीमध्ये तेवढी तुमची ग्रोथ चांगली होणार आणि तेवढी तुमची प्रोग्रेस चांगली होणार मॅडम. म्हणजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं. एक्झॅक्टली. तर सर काही बघा, आता नवीन आपले विद्यार्थी असतात ते काय करतात, ऑनलाईन काही सेशन बघतात, 15-20 दिवस ते करतात, प्रॅक्टिकल करतात आणि डिरेक्टली ट्रेड मारतात वगैरे करतात. तर मग हे करणं योग्य आहे का सर? ऍक्च्युली कसं आहे मॅडम, जर त्या गोष्टी त्या टाइम पुरत्या त्या विद्यार्थ्याला देऊ शकतात. जसं की मार्केटचा एक नियम आहे की मार्केट पहिल्यांदा देतं पण आणि मार्केट घेतं पण. तर पहिल्यांदा त्या गोष्टी एक फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर बऱ्या वाटतात किंवा त्या विद्यार्थ्याला त्या गोष्टी चांगल्या वाटत असतील, पण एका कालांतराने त्याचं नॉलेज अर्धवट असेल तर त्या कुठेतरी गोष्टी घातक ठरू शकतात. ओके, तर म्हणजे मग त्याला सुद्धा प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे. तर सर मग याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड घेतात तेव्हा कॅपिटल वाचवणं की प्रॉफिटवर लक्ष देणं यामध्ये काय गरजेचं आहे नक्की? प्रॉफिट पेक्षा जास्त प्रायोरिटी आपण कॅपिटलला दिली पाहिजे. कारण कॅपिटलच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ट्रेडही घेऊ शकणार नाही आणि प्रॉफिटही कमवू शकणार नाही. तर लवकर ट्रेड मिळवणं का कन्फर्म ट्रेड मिळवणं यामध्ये काय सांगता येईल सर तुम्हाला? लवकर ट्रेड मिळवण्यापेक्षा कन्फर्म ट्रेड केव्हाही चांगलं. कारण जर लवकर ट्रेड मिळाले तर आपल्यामध्ये ग्रीड निर्माण होतं आणि ग्रीड निर्माण झालं तर बाबा की त्या प्रॉफिटचं समाधान मिळत नाही. आणि जर तुम्हाला प्रॉफिट कशामुळे झालाय हे जर माहित नसेल तर त्या प्रॉफिटला काय अर्थ नाही असं मला वाटतं. त्यापेक्षा कन्फर्म ट्रेड मिळणं केव्हाही चांगलं. ओके, तर आपलं शेअर मार्केट शिकत असताना ज्या काही टेक्निकल्स गोष्टी येतात त्याच्यासोबत बायर सेलर जो असतो त्यांची सायकोलॉजी ओळखणं हे गरजेचं आहे का सर यामध्ये? गरजेचं आहे.
की साधारण आता सध्या समजा जर मार्केट 9:15 चालू झाले असेल तर मार्केटमध्ये नक्की आता मार्केटमध्ये कोण आहे हे जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्हाला मार्केट कोणत्या दिशेला चाललंय, मार्केटची गती कळणार नाही, मार्केटची दिशा कळणार नाही. हे दोन जर तुम्हाला कळणार नाही तर तुमची सायकोलॉजी पूर्णपणे मिसमॅच होऊन तुमचे लॉसेस चालू होतील. त्यामुळे बायर आणि सेलर सायकोलॉजी खूप गरजेची. म्हणजे हे करताना त्यांची सायकोलॉजी ओळखणं हे गरजेचंच गरजेचं, मानलं खूप जाते. गरजेचं. तर सर, आपण जेव्हा हे शेअर मार्केट शिकतोय तर न लिहिता काही गोष्टी लक्षात राहतात, मग यावर काय मत आहे सर आपलं? मग कसं काय सांगता येईल? ऍक्च्युली कसं आहे मॅडम की तुम्हाला जी कन्सेप्ट शिकवली जाते ती कन्सेप्ट जर तुम्हाला एकदम 100% जर मिळाली तर ती न लिहिता सुद्धा लक्षात राहू शकते. आणि जर तुम्हाला ती कन्सेप्ट फक्त ॲज अ टीचिंग म्हणून मिळाली तर त्या लिहिण्यालाही काय अर्थ राहत नाही. तर जे मला ऑनलाईन एज्युकेशनमध्ये मिळालं ते फक्त मला जस्ट ॲज अ एज्युकेशनच मिळालं. Okay. आणि म्हणजे प्रॅक्टिकल एज्युकेशन ज्यावेळेस एखादा टॉपिक झाला तर तो आपण होऊन लिहिला गेला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे थेरॉटिकली न करता जर प्रॅक्टिकली तुम्ही केलं तर केलं. ते चांगलं परफेक्ट डोक्यात Perfect बसतं जाऊन आणि ते न लिहिता सुद्धा सहजपणे लक्षात सहजपणे राहू लक्षात शकतं. राहतं. तर सर, मग मेडिटेशन आणि आपलं ट्रेडिंग यामध्ये म्हणजे नक्की काय संबंध सांगता येईल की मेडिटेशन आणि ट्रेडिंग? पण जसं ट्रेडिंग च्या आम्ही जवळ येतोय तेव्हा कळते की मेडिटेशनचं महत्व किती. एक वेळ ट्रेडिंग नाही जमलं तरी चालेल पण मेडिटेशन हे तुम्हाला गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीत. ना ट्रेडिंग म्हणा, कोणता बिझनेस म्हणा, तुमची डेली लाईफ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहे. आणि जर मेडिटेशन तुम्हाला येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही इझिली फेस करू शकता असं मला वाटतं. म्हणजे जरी तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असो नाही तर तुमच्या आयुष्यात दुसरे पण कुठले ज्याला फेस करायचे ते, तर त्याच्यात मेडिटेशन हे इम्पॉर्टंट आहे. ते केलं तर तुम्ही स्टेबल राहू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट. तर सर, आपलं म्हणजे शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेड घेतो तर हे ट्रेड जर्नल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे का? खूप गरजेचं आहे. ट्रेड जनरल म्हणण्यापेक्षा ट्रेडचा प्रत्येक ट्रेडचा तुमच्याकडं एक फोटो असणं गरजेचं आहे. भले तो ट्रेड चुकू द्या पण त्या चुकलेल्या ट्रेड मधनं तुम्हाला बरोबर ट्रेडपेक्षा जास्त शिकायला मिळतं. आणि तो ट्रेडचा फोटो तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत जातो की तुमची ही चूक त्या वेळेला झालेली, म्हणजे ती चूक तुमची परत रिपीट होणार नाही. तर सर, आपल्या अकॅडमीमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण घेताना आपण थीमच अशी ठेवली की डायरी आणि पेन नो अलाउड. सो मग याच्यावर तुम्हाला काय सांगता येईल? की ऍक्च्युली मी अशी पहिली अकॅडमी बघितली की जिथं डायरी आणि पेन अलाउड नाहीये. म्हणजे ही गोष्ट चांगल्यासाठीच आहे की जी कन्सेप्ट त्यावेळी सांगितली जाईल ती डायरीवरती न जाता डायरेक्ट माइंडमध्ये फिट होऊन आणि ऍट द एंड शेवटी जी कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ती कन्सेप्ट स्टुडंटकडनंच रिवाइज केली जाते. त्यामुळे आपली एक प्रकारची रिव्हिजनही होते आणि ती माइंडमध्ये आपल्या फिक्स होऊन जाते. म्हणजे याचा इम्पॉर्टन्स असा होतोय की नाही का, की ते थेरॉटिकली न बसता एकदम आपल्या फिट त्यावेळेसच डोक्यात बसतं म्हणजे आणि ऍक्च्युली तिथंच ती कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. झोपेत जरी एखाद्या माणसाला विचारलं तरी ती गोष्ट सांगता आली पाहिजे. ओके. तर सर, आपल्या शेअर मार्केटमध्ये चार्ट हा मेन मानला जातो. तर मग हा चार्ट आपल्याशी संवाद करतो का? तो बोलतो का आपल्याशी? बोलतो ना. ऍक्च्युली चार्टला आपण आपला एक मित्र जर बनवलं तर चार्ट खूप काही बोलतो. आणि ते खूप काही बोलायला त्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या एकदम फिट टू फिट झाल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये प्रेझेंट सिनेरिओ काय चाललाय आणि पुढे काय होण्याची शक्यता आहे हे तुम्हाला हळूहळू एक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ते तुम्हाला समजायला लागतं. म्हणजे त्याच्याशी जर आपण फ्रेंडली राहिलो तर तो आपल्याला सगळी मदत त्याच्यातूनच करून देतो. ओके सर. तर असं मानलं जायचं आधीपासूनच, म्हणजे म्हणतात की अजून सुद्धा म्हणतात लोक की शेअर मार्केट हा जुगार रे, त्याच्यात पडायला नको आणि मराठी माणसाला तर हा जमणारच नाही. तर मग तुम्हाला काय सांगता येईल याच्यावर की शेअर मार्केट खरंच जुगार आहे का? ऍक्च्युली कसं आहे, शेअर मार्केटचा डाटा हा भरपूर ठिकाणी इझिली अवेलेबल आता होतोय. नवीन टेक्नॉलॉजी असेल, नवीन कन्सेप्ट असतील, त्या सगळ्या टेक्नॉलॉजी कन्सेप्ट हा डाटा एक्सप्लोअर करतोय. जसं की आपण डाटा मिळायचं साधन एक आहे की युट्यूबला जर तुम्ही आता रिसेंट सर्च मारले तर भरमसाठ तुम्हाला शेअर मार्केट टाकलं तर भरमसाठ व्हिडिओ तुम्हाला दिसून येतील. तर त्या व्हिडिओमध्ये
चुकीचा डाटा आणि बरोबर डाटा हा जर तुम्हाला सॉर्ट आउट करता आला, किंवा त्या चुकीचा डाटा आणि बरोबरचा डाटा तुम्हाला जर मिळाला आणि तो तुम्हाला घेता आला, तर शेअर मार्केट नक्कीच जुगार नाही असं मला वाटतं. म्हणजे आधीपासून त्याचा दृष्टिकोनच वेगळा दृष्टिकोन. पडल्यामुळं त्याला एक तसंच Yes. बोलत गेलेत. पण जर प्रत्येकाचा- बघायला गेलं हम्म. तर असं काही नाही. तर सर मग तुम्हाला याच्या आता आपण शेअर मार्केटचं तुम्ही जे एज्युकेशन घेताय, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून वेळ द्यावा लागतो का वेळ भेटतो त्याच्यासाठी? ऍक्च्युली वेळ मिळत नाही, वेळ हा काढावा लागतो. आणि कुठलीही गोष्ट जर आपल्याला इम्प्लिमेंट करायची म्हटली तर त्या गोष्टीची पहिली आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाल्यानंतर वेळ आपोआप निघतो. म्हणजे ती आपल्यात म्हणत आहे ना, आवड मिळाली की सवड मिळते. निघतेच. नक्की नक्की. हो. तर आपल्या या शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट शिकताना ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन याची काही मदत होते का? ऍक्च्युली कसं आहे, ओरली जर तुम्ही शिकला तर त्याची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही भरपूर जर तुम्ही चार्टची जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच प्रॅक्टिकल एज्युकेशन हे आत्ताच्या लॉंग टर्म विजनसाठी एकदम बेस्ट सोल्युशन आहे. ओके. तर सर जेव्हा आपण ट्रेड वगैरे घेतो तर त्यावेळेस प्राइस इम्पॉर्टंट आहे का इंडिकेटर, म्हणजे कशावर लक्ष दिलं पाहिजे? प्राइस वरती लक्ष दिलं पाहिजे, कारण आपण प्राइस फॉलोवर आहोत आणि आपल्याला प्राइसला फॉलो करायचंय. प्राइसला आपण जर फॉलो केलं तर आपल्याला नक्की मार्केटमध्ये काय चाललंय हे आपल्याला कळतं इंडिकेटर पेक्षा. आणि प्राइसमुळे इंडिकेटर तयार झालेत, म्हणजे आपण प्राइसलाच प्रायोरिटी जास्त दिली पाहिजे. ओके सर. तर आपण हे जे शेअर मार्केट शिकतोय तर त्याच्यामध्ये जे आपल्या चार्टमध्ये ह्या बऱ्याच कॅन्डल असतात, तर त्या कॅन्डलची नावं इम्पॉर्टंट असतं का त्यांचं काम काय हे इम्पॉर्टंट आहे याच्यात? ऍक्च्युली कामापेक्षा त्याचं जे नाव आहे, आपण जसं म्हणतो की एखाद्या अधिकारी आणि अधिकाऱ्याचं काम, त्या अधिकाऱ्याची ओळख त्याच्या कामामुळे होते. त्यामुळे त्याचं काम हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नावापेक्षा आपण कामाला जास्त महत्त्व त्याची देऊ. कर्तबगारी काय आणि त्याच्यावरनं त्याचं कळणार आहे कॅरेक्टर आपल्याला. ठरतं. जसं अधिकाऱ्याचं ठरतं तसं कॅन्डलचं ठरणार. ओके. तर सर आता बघा, आपण ज्या काही एज्युकेशन क्षेत्रात जातो तर पहिल्यांदा गेलं की लिमिट असते. सपोज तुम्ही एमपीएससीच्या अभ्यासासाठी अप्लाय Age करा limit किंवा मध्ये. तर तिथं प्रत्येकाकडं एज लिमिट येते. तर मग शेअर मार्केट शिकताना काही एज लिमिट आहे का की इथून इथपर्यंतच वया गटामधल्यांनी ते करायचं, म्हणजे काय सांगता येईल याच्यावर? ऍक्च्युली एज लिमिट तर कसली नाहीये. हा ज्याचा त्याचा माइंडसेटचा गेम आहे. म्हणजे शेअर मार्केट आपण जसं म्हणतो माइंडसेटचा गेम आहे. तुम्ही जेवढा तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग ठेवाल त्या मार्केटला तेवढं मार्केटमुळं तुम्हालाही ग्रो होण्यास तेवढी मदत होते. आणि आपल्याला सगळ्यांनाच उदाहरण माहिती, आपले वॉरन बफेट सर, त्यांनी पण ते आज ज्या एजमध्ये आहेत त्या एजमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं लर्निंग चालू ठेवलंय. आपण पहिले अर्निंगला प्रेफरन्स देतो, पण पहिले त्यांचं लर्निंग जर त्या वेळेपर्यंत जर नसतं तर त्यांची अर्निंग आतापर्यंत नसते. त्यामुळे एज बार हा क्रायटेरिया शेअर मार्केटसाठी तरी बनलेला नाही. म्हणजे नो एज नो लिमिट. एज लिमिट. ओके सर, जसं सांगितलं तुम्ही की याला म्हणजे हे शिकायला एज लिमिट अजिबात नाहीये. तर मग सर जेव्हा तुम्ही शेअर मार्केट पहिल्यांदा शिकत होता तेव्हा टेक्निकल आधी थोडंसं अवघड जायचं, तर आता कसं वाटतंय? टेक्निकल म्हणाल तर मला टेक्निकलचं नॉलेज मिळालंच नाही. म्हणजे ऑनलाईन क्लास जे केले त्यामध्ये टेक्निकल नॉलेज मला मिळालंच नाही की ही कन्सेप्ट अशी असती, ही कन्सेप्ट अशी असेल तर असं होतं, असं झाल्यावरती असं होतं. थोडक्यात आपण म्हणतो ना रट्टा मारणे, तसं मला टेक्निकलच्या बाबतीत मिळालं. पण जसं इथं येतोय तशी एक कन्सेप्ट इझी वाटतेय त्याच्या आजूबाजूच्या सराउंडिंगमुळं म्हणा, किंवा सरांनी सांगण्याची जी पद्धत आहे, कन्सेप्ट सांगायची पद्धत, म्हणजे एक कन्सेप्ट इज इक्वल टू 10 उदाहरणं. मग ती 10 उदाहरणं पण आपली डेली लाईफ मधली, म्हणजे ती कन्सेप्ट विसरणं असं शक्यच होत नाही. मग त्यात टेक्निकल कधी आलं आणि कधी संपलं हे सुद्धा कळालं नाही आम्हाला. ओके, म्हणजे जे काही सर जशा प्रकारे घेतायत तर ते असं चुटकी सरशी डोक्यात बसतंय.
तर सर या शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट बद्दल काय सांगता येईल आपल्याला? जर तुम्ही ट्रेड घेत असाल, म्हणजे आपण एक उदाहरण देऊ की एखादा चोर चोरी करतोय ओके. आणि त्याला एक्झिटच माहित नाही, तर ती चोरी पकडल्या जायचे चान्सेस जास्त आहेत. तर जर तुम्ही ट्रेड घेताय आणि त्या ट्रेड तुमचे चुकायचे चान्सेसही आहेत, की आपले असं नाही की प्रत्येक ट्रेड आपला बरोबरच येणार आहे. जर आपला ट्रेड चुकणार आहे, ट्रेड जरी चुकले तरी त्यातून सही सलामत आपल्याला बाहेर निघण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट एक ट्रेडिंगची चावी म्हणलं तरी चालेल. ओके. तर मग आता आपले बरेच विद्यार्थी नवीन शेअर मार्केट शिकतात, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये? नवीन विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या माध्यमातून मी सांगेल असं की चुकीची गोष्ट मार्केटची असेल किंवा सोसायटीची असेल, चुकीच्या गोष्टी ह्या लवकर पसरतात. तशा चांगल्या गोष्टी ह्या लवकर पसरत नाही. तर आजच्या जनरेशनच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना मी एवढं सांगेन की चुकीच्या गोष्टी जेवढ्या जास्त जेवढ्या स्पीडनी पसरतात तेवढ्या चांगल्या स्पीडनी चांगल्या गोष्टी पसरावा. म्हणजे एक शेअर मार्केटचा अकॅडमीचा अवेअरनेस आणि जी ग्रोथ आहे ती अजून चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, योग्य ती इन्फॉर्मेशन घ्या आणि नॉलेज असल्याशिवाय ह्या गोष्टीमध्ये उतरू नका. ओके. तर मग सर आपण जेव्हा हे शेअर मार्केट करतोय, तर मग फर्स्ट तुमची ट्रेडिंग किती रुपयांपासून चालू केली पाहिजे, असं काय वाटतं तुम्हाला याच्यावर? जर आपण ट्रेडिंगच्या कॅपिटल बाबत विचार केला तर एक कन्सेप्ट फक्त अशी की तुम्ही जे शिकलाय आतापर्यंत, की तुम्ही जो सिलेबस शिकलाय, तुम्ही जे नॉलेज घेतलंय, ते तुम्हाला 500 रुपयांना पण तेच नॉलेज लावायचे, 5,000 रुपयाला पण तेच नॉलेज लावायचे आणि 50,000 रुपयाला पण तेच नॉलेज लावायचे. तर मी असं म्हणतो, सुरुवातीला तुमचे ट्रेड चुकतील, तुमच्या चुका होतील, पण त्या चुका झालेल्यांचा तुम्हाला असा अफसोस नाही झाला पाहिजे. त्यामुळे छोटं ट्रेडिंग कॅपिटल लावलं तर छोटे लॉसेस होतील, पण शॉर्ट बट स्वीट. एक्झॅक्टली. छोट्या याच्यात केलं तर, कारण नवीन शिकतोय म्हणल्यावर चुका तर थोड्या थोड्या होणार आणि स्टेप बाय स्टेप ग्रो करणं केव्हाही चांगलं. त्यामुळे छोटं कॅपिटल घेऊनच मार्केटमध्ये उतरा. चुका होऊ द्या, चुका झाल्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये करायचंय काय ह्यापेक्षा काय नाही करायचंय हे जास्त कळेल आणि मग तुम्हाला त्याची निगेटिव्ह पॉइंट जे करायचे नाहीत ते जर तुम्हाला आधी कळाले तर तुम्हाला त्याचा वे क्लिअर राहील आणि तुम्ही त्या मार्गावरती निरंतर चालता. तर सर मग याच्यात स्टॉप लॉस होणं गरजेचं आहे का, काय वाटतं तुम्हाला याच्यावर? स्टॉप लॉस जर झाला तर घाबरून जायचं, गडबडून जायचं किंवा माझा स्टॉप लॉस का झाला ह्यात स्वतःला दोष देणं नाही. शेवटी ते मार्केट आहे. मार्केटमध्ये कंडिशन प्रॉफिटही होणार आहे, तुमचा स्टॉप लॉसही होणार आहे, पण स्टॉप लॉस होणं ही मार्केटचा स्वभाव आहे. त्यामुळं स्टॉप लॉस होणं हे काही नवीन वाटलं नाही पाहिजे आपल्याला, हा इट्स पार्ट ऑफ गेम. सर तर शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावणं हे गरजेचं आहे का? खूप गरजेचं आहे. तुम्ही जर ट्रेड घेत असाल आणि तुमच्या ट्रेडमध्ये तुम्हाला माहितीच नाही तुमचा जर स्टॉप लॉस कुठे आहे, तर तुम्ही ट्रेड नाही घेतला तरी चालेल, पण तुम्हाला स्टॉप लॉस माहिती पाहिजे. ट्रेड बनवू देऊ नका, ट्रेड बनला नाही तरी चालेल, पण तुम्हाला स्टॉप लॉस माहित पाहिजे की तुमचा स्टॉप लॉस एक्झॅक्टली कुठे आहे. मग सर तुमचा स्टॉप लॉस आणि तुमचा प्रॉफिट या दोघांमध्ये तुम्ही महत्व कशाला जास्त द्याल? जर माझा स्टॉप लॉस जर स्ट्रॉंग असेल किंवा स्टॉप लॉस जर मला माहित असेल तर माझे लॉसेस कमी होतील. माझे लॉसेस कमी होतील म्हणजेच माझे कॅपिटलवरची माझी सेफ्टी जास्त चांगली राहील आणि माझं कॅपिटल जर चांगलं राहिलं तर मी आज उद्या परवा जोपर्यंत माझं कॅपिटल शाबूत आहे तोपर्यंत मी ट्रेड घ्यायला सक्षम आहे. म्हणजे स्टॉप लॉस हा त्याच्यात खूप इम्पॉर्टंट, कॅपिटल पेक्षा स्टॉप लॉस. ओके. तर सर मग जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करत असतात तर ट्रेडिंग मध्ये चुका होणं हे स्वाभाविक आहे का? चुका झाल्याशिवायच आपल्याला कळत नाही ना की आपण नक्की आपली गाडी अडती कुठं. जर चुकाच झाल्या नाहीत तर आपल्याला, म्हणजे सरांचं जरी उदाहरण घेतलं तर आपल्याकडनं चुकाच झाल्या नाहीत आणि आपण कुठं चुकतोय हे जर सरांनाही कळलं नाही ना आपल्यालाही कळलं नाही
तर आपल्याला योग्य मार्ग पण सापडणार नाही आणि आपल्याला मग ओव्हर कॉन्फिडन्स येऊ शकतो. ओव्हर कॉन्फिडन्सचे चान्सेस जास्त राहू शकतात जर चुका झाल्या नाही. आणि चुका होऊ नये त्या चुका मान्य करून सरांना दाखवून त्या चुकांमधून डाऊट क्लिअरिंग होणं भरपूर गरजेचं आहे. म्हणजे ह्या काही चुका होतात त्याच्यातूनच आपण शिकलं पाहिजे. म्हणजे चुकांतूनच माणूस शिकतो. तर मग याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? चुका जर झाल्याच नाहीत तर आपण आपल्याला काय वाटणार की मला जो सिलेबस झालाय, मी जे शिकलोय ते मला येतंय. आणि एखाद्या वेळेला तुम्ही तुमच्या चुका झालेल्याही तुम्ही दडवून ठेवल्या समजा, तर त्या चुका कुठं झाल्यात आणि तुम्ही कुठं चुकताय हे कळालंच नाही तर तुमची चूक कुठं होते हेही तुम्हाला कळणार नाही आणि तुमचा लॉस कुठं होतो हेही तुम्हाला कळणार नाही. ओके. तर मग सर हळूहळू आता स्वतःहून ट्रेडिंग जमायला लागले, आता काय वाटतंय तुम्हाला? ट्रेडिंगची जर्नी सरांनी जशी सांगितली की सर म्हणले की म्हणजे सरांचं एक स्टार्टचं वाक्य मला आठवतंय की तुम्ही जर लढायला तयार असाल तर तुम्ही जर लढायला तयार असाल तर तुम्ही या क्षेत्रात उतरा, तुम्ही या क्षेत्रात लढा. म्हणजे थोडक्यात लढाई ही स्वतःशी. म्हणजे हे जे अकॅडमीचं ब्रीदवाक्य जसं आहे तसंच की स्वतःशी ही लढाई कुणाशी करायची नाही, आपल्याला कुणाशी कॉम्पिटिशन करायची नाही, की स्वतःशी लढायचे, स्वतःला ग्रो करायचे आणि स्वतः बरोबर आपल्याला एक अवेअरनेस हे क्रिएट करायचंय की बाबा शेअर मार्केट ही कन्सेप्ट चुकीची नाहीये आणि शेअर मार्केट एक तुमच्या आयुष्यातला एक जोडधंदा सुद्धा होऊ शकतो, पण त्याला जर तुम्ही पॅसिव्ह इन्कम आणि सेकंड सोर्स ऑफ इन्कम ठेवला तर. असं मला वाटतं. ओके. तर सर आपल्या शेअर मार्केटमध्ये जे इंट्राडे, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म हे जे चालू आहे त्यांची प्रॅक्टिस कशी चालली आहे सर आता तुमची? ऍक्च्युली मला इंट्राडे मध्ये कामामुळं टाइम नाही भेटत, पण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठीची प्रॅक्टिस छान चालू आहे आणि सरांनी जसे की पॉइंट शिकवलेत त्या की पॉइंट वरती लक्ष देणं चालू आहे, प्रॅक्टिसही चालू आहे त्याबद्दल आणि लक्ष ठेवून असतो. थोडक्यात दर शुक्रवारी सर म्हणतात की भरपूर लोक दर शुक्रवारी जागे राहतात, तर त्याचं कारण आम्हाला ते लॉंग टर्मचं सेशन झाल्यानंतर कळलं की ती लोक का जागे राहतात. ओके. तर पेशन्स याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर आता तुम्ही हे जे करता की तुम्ही बोलले जसे की आपल्याला आधी थोडं पेशन्स ठेवून त्याची वाट बघावी लागते, तर आता आपला प्रॉफिटेबल ट्रेड आपली वाट बघतोय, तर त्यावेळेस कसं वाटतं? आपला प्रॉफिटेबल ट्रेड आपली वाट बघतोय ह्याच्या मागेही सगळ्या कन्सेप्ट जर तुम्हाला हो म्हणत असतील, जर सगळ्या कन्सेप्टचा जर तुम्हाला होकार असेल तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये उतरणं गरजेचं आहे आणि तो प्रॉफिट मग तो 1 रुपया असो, 2 रुपये असो किंवा 10 रुपये असो, त्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून त्या गोष्टी सगळ्या जर हो म्हणत असतील तुम्हाला तर ट्रेडमध्ये उतरणं गरजेचं आहे आणि त्या प्रॉफिटचे खरे हकदार तुम्ही आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला आनंद तर नक्कीच होणार. तर सर आता चार्ट समोर तुम्ही जेव्हा शांत बसता आणि संधी आली की तो ट्रेड घेता, तर म्हणजे ते आता हळूहळू तुम्हाला जमायला लागले, तर याच्यावर काय सांगताल तुम्ही? चार्ट समोर बसणं आणि ट्रेड मिळणं ही आपल्याला गोष्ट सोपी वाटते, पण तासन तास चार्टकडे बघणं आणि तो ट्रेड त्या टायमिंगला होणं आणि त्या टायमिंगला आपणही तिथे असणं, हे म्हणजे पेशन्स जर असतील तर ह्या गोष्टी जुळून येऊ शकतात असं मला वाटतं. आणि जर त्या गोष्टी जुळून आल्या आणि तुम्ही जर त्यावेळेला तिथं नसाल तर चुकीच्या वेळी ट्रेड घेणं टाळावं किंवा मला ट्रेड मिळाला नाही आणि मी त्या वेळी ट्रेडमध्ये नव्हतो ह्याचं आपल्याला हे नाही झालं पाहिजे, गिल्ट फील नाही झालं पाहिजे. ओके. की मी त्यावेळेस नव्हतो तर माझ्या हातून हा चान्स मिस झाला तर पुढचा ट्रेड बाबा पुढे मिळू शकेल ना मला, सिलेबस तर सेम राहणार आहे. ओके. तर सर बघा तुमचा प्रॉफिटेबल ट्रेड आणि त्याच्या आधी म्हणजे सपोज तुमचा प्रॉफिटेबल ट्रेड आहे, त्याच्या आधी चुकीचे ट्रेड तुम्ही कशा प्रकारे थांबवू शकता त्याविषयी काही सांगू शकता का? चुकीचे ट्रेड जर तुम्ही थांबवायचा असेल तर पहिलं कारण आहे की तुमचा स्टॉप लॉस. पहिले तुम्ही ट्रेड घेण्याआधी तुमचा स्टॉप लॉस जर तुमच्यापाशी असेल
तर तुम्ही ट्रेड घ्या. आणि मोस्ट ऑफ द जितके जितके तुम्ही फेल्युअरवाले स्टुडंट असतील की त्यांनी विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग, अक्षरशः विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग करून इतके ह्यूज कॅपिटल घालवले की तुमच्याकडे ट्रेड असू द्या पण ट्रेड बरोबर स्टॉप लॉस असू द्या. स्टॉप लॉस नसेल तर ट्रेड घेण्यात काहीच अर्थ नाही. ओके, म्हणजे स्टॉप लॉस त्याच्यावर. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, कारण मी त्यातून गेलेलो आहे. ओके. तर सर आपल्या अकॅडमीने म्हणजे आपल्या अकॅडमीने अशी आपल्याला सुविधा प्रोव्हाइड केली की तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट हा आपल्या अकॅडमीतून दिला जाणार आहे. तर याच्याबाबत काय सांगाल सर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना? ऍक्च्युली कसं असतं की एखादी अकॅडमी सांगते की जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्यायला येतात त्यावेळेसच सांगते की आमचं 9 ते 6 हे आमचं टायमिंग राहणार आहे. त्या टायमिंग मध्ये आम्ही इथे अवेलेबल असू. तुम्हाला जर काही कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर ह्या वेळेमध्ये ह्या सरांना भेटा, त्या सरांना भेटा. पण ऍक्च्युली हे नियम अकॅडमीसाठी नाहीच आहेत. अकॅडमी म्हणजे नथिंग बट आमचं दुसरं होम झालेलं आहे. म्हणजे आम्ही कधी येऊ शकतो, कधीही जाऊ शकतो. सरांचा जरी अकॅडमीमध्ये सर जरी नसले तरी बाहेरही किंवा फोनवरती तरी सरांना कधी कॉल केला हक्काने मागू शकतो आणि हक्काने आपल्याला कन्सेप्ट सर एनी टाइम ऍट म्हणजे कोणतीही कन्सेप्ट असू द्या, कशी असू द्या, भले ती कन्सेप्ट सरांकडनं सरांच्या टायमिंगनी थोडीशी अलीकडे पलीकडे झाली पण कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय सर ती गोष्ट पुढे नेत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे बाकीकडे आपण जर बघायला गेलं तर तेवढं शिकलं ठीक आहे तिथपर्यंत, परत तुम्ही या वगैरे असं नाही तर त्याचे पण चार्जेस परत घेतले तर आपल्याकडं आपलं समजून दिलं जाते. तर सर आपल्या आजच्या जर आपण युगात बघायला गेलं विद्यार्थी नवीन नवीन शेअर मार्केटचे वेगवेगळ्या ठिकाणी शिकतायत. तर विद्यार्थ्यांनी किंवा आपले जे ट्रेडिंग शिकणारे सगळं काही व्यक्ती आहेत तर त्यांनी प्रॅक्टिकलीच एज्युकेशन घेणं हे गरजेचं आहे. तर यावर काय सांगता येईल सर आपल्याला? ऍक्च्युली कसं आहे, प्रॅक्टिकल एज्युकेशन का गरजेचं आहे? आता टेक्नॉलॉजी वाढतीये, टेक्नॉलॉजी बरोबर कॉम्पिटेटिव्हनेस हे वाढतंय. विद्यार्थ्यांमध्ये जेवढी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनच्या मानाने टॅलेंट फार कमी आहे. त्यामुळं ते टॅलेंट सर्वांमध्ये यावं त्यासाठी प्रॅक्टिकल एज्युकेशन खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जे सब्जेक्टिव्ह शिकताय, तुम्ही जे थेरॉटिकल शिकताय ते तुमच्याबरोबर त्या पेपर पुरतं, त्या पेपरच्या डेट पुरतं येणार आहे. पण तुम्ही जे प्रॅक्टिकली शिकणार आहे तुमच्या बरोबर लाईफ टाइम येणार आहे. ओके. तर सर आता हे शेअर मार्केटचं शिक्षण घेताना आपल्या अकॅडमीमध्ये अजून पण विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. तर तुम्ही त्यांना त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन करताल प्लीज आपल्या विद्यार्थ्यांना मी अकॅडमीच्या माध्यमातून सांगेल की हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे. ह्या प्लॅटफॉर्मला धरून म्हणजे जर शेअर मार्केटचा जर विचार केला तर ह्या प्लॅटफॉर्मला धरून भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला ओपन आहेत. आता इंटरनेटच्या माध्यमातून म्हणा, सगळ्या माध्यमातून म्हणा, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ओपन आहेत. फक्त आपण टाइम द्यायला चुकतोय. आपला टाइम सोशल मीडियाला चाललाय, आपला टाइम बाकी ठिकाणी चाललाय. तर कुठेतरी थोडासा टाइम देऊन आपल्या डेली लाईफमध्ये थोडासा वेळ काढून त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टींना आता इंटरनेट सारखं जर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे, इंटरनेट सारख्या माध्यमातून तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्ट डेटा मिळतोय तो डेटाचा तुम्ही यूज केला पाहिजे. तो डेटा तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये इम्प्लिमेंट केला पाहिजे. आणि हा डेटा हा प्लॅटफॉर्म ह्याचं जेवढं युटिलायझेशन करता येईल तुमच्या लेवलला तेवढं तुम्ही ते सगळं केलं पाहिजे. या अकॅडमीच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना हे सांगत. ओके, थँक्यू सर. तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना इतका मौल्यवान वेळ दिला तुमचा आणि तुमच्या या जर्नीमध्ये जे काही तुमचे छोटे मोठे तुमचे जे काही हॅपनिंग मुवमेंट्स आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केले, तुमचा अनुभव सांगितला. त्यातून नक्कीच आपले विद्यार्थी खूप काही सारं शिकणार आहेत. नक्कीच. तर सर थँक्यू तुम्ही इथं आल्याबद्दल, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला सर्वांना दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.